Hello all, my name is Professor Harshvardhan Kulkarni and today we are going to study about classes and types of classes. ओके तर ह्या लेक्चरमध्ये आपण क्लासेस आणि त्याचे टाइप्स काय आहेत ते बघणार आहोत. ओके, नाउ लेट्स सी सम डेफिनेशन्स. पहिल्यांदा कन्सिडर करा एक क्लास 15 to 20. ओके, हियर 15 is called as lower limit while 20 is called as upper limit of that class. म्हणजे त्या क्लासची जी सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे 15 तिला म्हणायचं लोअर लिमिट, while जी त्या क्लासची सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे तिला म्हणायचं अप्पर लिमिट. मग आता आपण काही डेफिनेशन्स बघूयात. फर्स्ट वन इज क्लास लेंथ और क्लास विड्थ. इट इज जनरली डिनोटेड बाय एच. आता क्लास लेंथ किंवा क्लास विड्थ म्हणजे काय, तर त्या क्लासची लांबी किंवा रुंदी. ओके, म्हणजेच आता हा जो क्लास होता 15 to 20, तर ह्या क्लासची लांबी किती होती, बरोबर 5. ओके, सो ही क्लास लेंथ किंवा क्लास विड्थ कशी काढायची, तर त्यासाठी फॉर्म्युला सुद्धा आहे आणि तीच आपण त्याची डेफिनेशन घेऊयात. म्हणजे क्लास लेंथ इज डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. ओके, इट इज गिवन एज क्लास लेंथ इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. नेक्स्ट इज क्लास मार्क और क्लास मिड पॉइंट. क्लास मार्क और क्लास मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे आता इथे नावातच आहे की त्या क्लासची मिडल व्हॅल्यू म्हणजे त्या क्लासच्या बरोबर मध्ये येणारा पॉइंट त्याला म्हणायचं क्लास मार्क और क्लास मिड पॉइंट. नाउ फॉर धिस एक्झाम्पल 15 to 20. ओके, आता याचा मिड पॉइंट काय येणार आहे, वी कॅन हिअर इझिली सी दॅट इट इज 17.5. Okay, now let's see how we can find it out. Okay, class mark is equal to upper limit plus lower limit divided by 2. Okay, बघा आता हा फॉर्म्युला झाला म्हणजे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2. फॉर एक्झाम्पल आता ह्याच एक्झाम्पल मध्ये जर बघायचं म्हटलं तर क्लास मार्क मी सांगितलं की लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट. आता इथं लोअर लिमिट आहे 15 आणि अप्पर लिमिट आहे 20. सो 15 plus 20 divided by 2. Here 15 plus 20 means 35. 35 divided by 2 is 17.5. Okay. Now next one is open end classes. आता एक एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल मी काहीतरी आता क्लासेस दिलेले आहेत लेस दॅन 5, 5 to 10, 10 to 15, 15 and above. आता जर तुम्ही 5 to 10 हा क्लास कन्सिडर केला तर ह्या क्लासचा लोअर लिमिट 5 आहे आणि अप्पर लिमिट 10 आहे. म्हणजे हा क्लास 5 ला सुरू झाला 10 ला संपला. सिमिलरली नेक्स्ट क्लास 10 ला सुरू झाला 15 ला संपला. ओके, हिथं पण लोअर लिमिट 10 गिवन आहे, 15 हा तुमचा अप्पर लिमिट गिवन आहे. पण नेक्स्ट क्लास बघा 15 अँड अबव, म्हणजे हा क्लास 15 ला सुरू झाला म्हणजे लोअर लिमिट गिवन आहे 15, बट अँड अबव म्हणजे हा संपला कुठे हे सांगितलेलं आहे का, नाही. सो असे जे क्लास असतात की ज्याचा फक्त एकच लिमिट दिलेला आहे त्याला म्हणायचं ओपन एंड क्लासेस. बघा सिमिलरली फर्स्ट क्लास सुद्धा जर आपण बघितला लेस दॅन 5 म्हणजे काय, हा क्लास लेस दॅन 5 आहे म्हणजे 5 पर्यंत आहे, म्हणजे अप्पर लिमिट गिवन आहे तुम्हाला 5, पण लेस म्हणजे कुठपर्यंत त्याचा एंड माहितीये का तुम्हाला, मागून 5 पर्यंत आलेला आहे, त्याचा लोअर लिमिट दिलेला आहे का, नाही. अशा क्लासेसला काय म्हणायचं, तर ओपन एंड क्लासेस. नाउ नेक्स्ट डेफिनेशन इज फ्रिक्वेन्सी. ही खूप महत्वाची डेफिनेशन आहे. नाउ व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? Number of times observation is repeated is called frequency of that observation. म्हणजे एखादं ऑब्झर्वेशन किती वेळेस रिपीट होतंय त्याला त्या ऑब्झर्वेशनची आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या डेटामध्ये 2 हा नंबर किंवा 2 हे ऑब्झर्वेशन 8 टाइम्स रिपीट झालंय तर आपण काय म्हणणार, 2 ची फ्रिक्वेन्सी 8 आहे. आता टाइप्स ऑफ क्लासेस. There are mainly 2 types of classes, inclusive classes and exclusive classes. Now let's see what are the inclusive classes. The classes in which upper limit of one class is not lower limit of its next class are called as inclusive classes. बघा असे क्लासेस की ज्याच्यामध्ये एखाद्या क्लासचा अप्पर लिमिट हा त्याच्या पुढच्या क्लासचा लोअर लिमिट नसतो अशा क्लासेसला म्हणायचं इन्क्लुसिव्ह क्लासेस. फॉर एक्झाम्पल आता इथं तुम्ही पहिला क्लास बघा 10 to 19,
हा क्लास 10 ला सुरू झाला, 19 ला संपला. अप्पर लिमिट 19 आहे. त्याच्या पुढचा क्लास बघा 20 to 29, 20 ला सुरू झाला. बघा पहिला क्लास 19 ला संपलाय आणि पुढचा क्लास 20 ला सुरू झाला. म्हणजे हिअर अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास इज नॉट लोअर लिमिट ऑफ इट्स नेक्स्ट क्लास. Okay, such classes are called as inclusive classes and exclusive classes. The classes in which upper limit of one class is lower limit of its next class are called as exclusive classes. म्हणजे ज्या क्लासेस मध्ये एखाद्या क्लासचा अप्पर लिमिट हा त्याच्या पुढच्या क्लासचा लोअर लिमिट असतो, त्या क्लासेसला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह क्लासेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं 10 to 20 हा क्लास 10 पासून सुरू झाला, 20 ला संपला आणि पुढे परत 20 ला सुरू झाला. ओके, अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास इज लोअर लिमिट ऑफ इट्स नेक्स्ट क्लास, देन सच क्लासेस आर कॉल्ड एज एक्सक्लुझिव्ह क्लासेस. आता बघा बरेचदा तुम्हाला इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह टाइप्सचे क्लासेस दिलेले असतील, तर आपल्याला कायम जर इन्क्लुझिव्ह क्लासेस दिले तर ते पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्वर्ट करायचे आणि मगच पुढचे कॅल्क्युलेशन करायचे, मगच तुम्हाला ग्राफ सांगितलं असेल तर ग्राफ काढायचा. ओके, सो नाउ हाऊ टू कन्वर्ट इन्क्लुझिव्ह क्लासेस इनटू एक्सक्लुझिव्ह क्लासेस, दिस इज कॉल्ड एज क्लास बाउंड्रीज. ओके, मग आता बघा समजा आपण पहिल्यांदा इन्क्लुझिव्ह क्लासेस घेऊयात, 10 to 19, 20 to 29, 30 to 39. आता ह्या क्लासेसला आपल्याला एक्सक्लुझिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं, तर कसं करायचं? नाउ लेट्स कन्सिडर फर्स्ट क्लास 10 to 19. आता ह्या क्लासचा जो लोअर लिमिट आहे म्हणजे 10, त्या लोअर लिमिट मधून आपण 0.5 मायनस करूयात. ओके, आणि अप्पर लिमिट मध्ये म्हणजेच 19 मध्ये 0.5 ऍड करूयात. बघा क्लासच्या लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करायचा आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करायचा. मग असं केलं तर इथं काय मिळेल? 10 minus 0.5 9.5 and 19 plus 0.5 19.5. असं जर आपण सगळ्या क्लासेससाठी करत गेलो तर आपल्याला काय मिळेल? तर बघा 9.5 to 19.5, 20 मधनं 0.5 मायनस केले की आपल्याला मिळणार 19.5 आणि 29.5 मध्ये ऍड केली की आपल्याला मिळणार 29.5 अँड सो ऑन. बघा आता हे क्लासेस कसे झाले? एक्सक्लुझिव्ह मध्ये झाले. म्हणजे 19.5 हा पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आहे आणि तोच त्याच्या नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट झाला 19.5. सो धिस क्लासेस आर नाउ एक्सक्लुझिव्ह क्लासेस. This procedure of converting inclusive classes into exclusive classes is known as class boundaries. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आज क्लासेस आणि त्याचे टाइप्स काय आहेत, इन्क्लुझिव्ह क्लासेस, एक्सक्लुझिव्ह क्लासेस, त्यानंतर इन्क्लुझिव्ह क्लासेसचं कन्व्हर्जन एक्सक्लुझिव्ह मध्ये कसं करायचं म्हणजेच क्लास बाउंड्रीज कसे काढायचे ते बघितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.